इराणवरती गेला महिनाभर सातत्यानं क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा मारा केल्यावरती आता अमेरिका इराणमध्ये जमिनी मार्गाने सुद्धा हल्ला करण्याच्या बेतात असल्याची माहिती आहे। द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इराणमध्ये सैन्यदल पाठवण्याच्या तयारीचा मास्टर प्लॅन रेडी आहे। सध्या आखातात अमेरिकेचे 50,000पेक्षा अधिक सैन्य तैनात आहे आणि येत्या आठवड्यात अमेरिका त्यांचे सैन्य इराणच्या भूमीवरती उतरवण्याची शक्यता आहे। पेंटागॉनच्या अहवालानुसार जसं सैन्य कारवाई झाली तर ती किमान 2 महिने सुरू राहील। या ऑपरेशन अंतर्गत सरसकट कारवाईपेक्षा इराणच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांनाच लक्ष केलं जाईल। इराणच्या बुशर आणि खर्क बेटांवरती अमेरिकेचे ड्रोन्स घिळत्या घालताना दिसतात, त्यामुळे अमेरिकेचा जमिनीवरच्या लष्करी कारवाईचा कट हा डिकोड झाल्याचं बोललं जात आहे। तर इराण विरोधातल्या युद्धामध्ये आता अमेरिका खर्क बेट ताब्यात घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे। खर्क बेट इराणच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते। याच बेटांवरनं इराणचं 90% तेल निर्यात होतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचं आहे असं विधान केल्यामुळे या चर्चांना अधिकचं बळ मिळालंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लोकांना मूर्खाची उपमा देत खर्क ताब्यात घेण्याची घोषणा केली। क्षेपणास्त्रांच्या माऱ्यानंतर आता जमिनीवरची लढाई लढून खर्क मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा अंदाज बांधला जातोय। आणि या युद्ध परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प जगभरात मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी बनले। ट्रम्प यांचे हात रक्तानं माखल्याची जळजळीत टीका पोप यांनी केली आहे। इराणवरती केलेल्या हल्ल्यामुळे पोप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 6 मार्चला अमेरिकेत ओव्हल ऑफिस इथे ट्रम्प यांनी प्रार्थना सभेचं आयोजन केलेलं। युद्धाला धार्मिक रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न होता खरा, पण त्या युद्धाला पाठिंबा नसल्याचं पोप यांनी स्पष्ट केल्यामुळे ट्रम्प यांची पंचायत होणार हे नक्की आहे। To lead our great nation as we come back to one nation under God, indivisible with liberty. पण आखाती देशातल्या युद्धादरम्यान भारतासाठी दिलासादायक बातमी समोर येते। अंदाजे 94,000 मेट्रिक टन LPG घेऊन निघालेल्या 2 मोठ्या गॅस वाहतूक जहाजांनी सुरक्षितपणे हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे। BW TYR आणि BW ELM अशा 2 LPG कॅरियर्सची नावं आहेत। यापैकी BW TYR हे जहाज मुंबईकडे येते आणि 31 मार्चला मुंबईत पोहोचेल, तर BW ELM हे जहाज न्यू बंगळुरू बंदरावरती 1 एप्रिलला पोहोचेल। देशातील गॅस पुरवठ्याच्या दृष्टीनं ही महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड मानली जाते। ही जहाजं भारताच्या दिशेनं कूच करत असताना भारतीय नौदलाकडनं त्यांना कशा पद्धतीनं सुरक्षा पुरवली जाते त्याचीच ही दृश्य। आणि पश्चिम आशियातील इराण, अमेरिका आणि इस्रायलमधल्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या रुपयावरती झालाय। आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे। रुपयानं नवा नीचांक गाठत 95 रुपयांचा टप्पा ओलांडलाय। येत्या काही दिवसात रुपयाची आणखी घसरण होण्याची शक्यता आहे। अमेरिकन डॉलर मजबूत झाला तर भारतात महागाईचा भडका उडू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।